हाय एव्हरीवन, वेलकम ऑन द्विती हर्ष चॅनल। या वर्षातली आमची ही पहिली पिकनिक। ती पिकनिक आम्ही प्लॅन केली होती स्माइलस्टोन रिसॉर्टला, जे आहे दिव्या आगारला। तर फॅमिली पिकनिक आम्ही 1 नाईट स्टेसाठी प्लॅन केली होती। हे तिथले सगळे रूम आहेत आणि हा तिथला समोरचा व्ह्यू आहे। समोर सगळी नारळांची झाडे आहेत, खूप छान वाटत होता। आणि हा जो आत्ता दाखवला तो हॉल आहे, जो आम्ही बुक केला होता, कारण आम्ही टोटल 15 लोक होतो, लहान मुलं वगैरे पकडून। आणि हा रूमच्या बॅक साईडचा व्ह्यू आहे। बॅक साईडला अशी सगळी केळांची झाडे आहेत। त्याच्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे होऊन आज पहिल्यांदाच आमच्याबरोबर द्विती हर्ष पण मॉर्निंग वॉकला येत होते, कारण माझं ही आवडती गोष्ट आहे की कुठल्याही ठिकाणी पिकनिकला गेलं तर मला रूममध्ये झोपून राहायला नाही आवडत। तर त्याच्यापेक्षा जास्त की सकाळी लवकर उठून मला आजूबाजूचा परिसर बघायला आवडतो, कारण सकाळची शांतता आणि येणारे फक्त पक्ष्यांचे आवाज ते खूप छान वाटतात ऐकायला। तसं आम्हाला आज थोडा लेट झाला होता, कारण रात्री झोपायलाही लेट झालं होतं, म्हणून उठायला लेट झालं। तर तरी 7 वाजले होते। सकाळी बऱ्यापैकी लोक बीचवर आलेली होती। हा बघा सनराईज फायनली दिसला। तिथे ना आम्ही हॉल बुक केला होता 15 लोकांसाठी मिळून। तर तिथे ना 10 लोकांसाठी कॉम्प्लिमेंटरी पोहे आणि उपमा होता। नंतर आपल्याला हवं असेल तर आपण ऑमलेट, ब्रेड किंवा आंबोळे, आपल्या आवडीचा नाश्ता तुम्ही ऑर्डर करू शकता, ते तसं बनवून देऊ शकतात। मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळे तयार होऊन बीचवर गेलो। बीचवर सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला, खूप छान छान व्हिडिओज काढले, फोटोज काढले। भरपूर सगळेजण दुपार होईपर्यंत पाण्यात खेळले। आणि आम्ही दुपारी 12:30-1ला मे बी आम्ही परत आमच्या रूमवर हॉटेलवर आलो असो, रिसॉर्टला। आणि मग आम्ही ना मुंबईवरून येतानाच फिश घेऊन आलो होतो, कारण थोडी स्वस्त पडली। कारण तिथेच जर आपण पूर्ण सगळं फिश घ्यायचं म्हटलं ना तर खूप महाग पडली असती। तर आमचे फिशचे पैसे तेवढे सेव्ह झाले। मग आम्ही त्यांना ती फिश बनवायला दिली होती आणि आम्ही जेवण केलं। जेवण वगैरे केल्यानंतर हॉटेलवर रेस्ट घेतली, आराम केला थोडा वेळ। आणि संध्याकाळी परत आम्ही सगळे फ्रेश होऊन सनसेटसाठी चाललो बीचवर आल्यावर खूप वेगवेगळ्या राईड्स होत्या तिथे। आम्ही सगळ्यांनी खूप वेगवेगळ्या राईड्स एन्जॉय केल्या, मुलांनाही वेगवेगळ्या राईड्स करवल्या। सकाळीच भरपूर पाण्यात खेळून झालं होतं, त्यामुळे आता परत कुणाची पाण्यात जायची इच्छाही नव्हती आणि तयारी पण नव्हती। मग आम्ही वेगवेगळ्या राईड एन्जॉय करून परत आमच्या रूमवर आलो। तर तिथे संध्याकाळी चहा कॉफी घेतली। हा संध्याकाळचा व्ह्यू आहे तिथला। त्याच्यानंतर परत आम्ही आणलेली फिश काही बाकी होती तर ती त्यांना काढून दिली। आणि बाहेर अजून लोक होती, त्यांना डिस्टर्ब नको म्हणून आणि आम्हालाही कम्फर्टेबल राहावं म्हणून आम्ही आमच्याच रूममध्ये गाणी वगैरे लावून, स्पीकर्स वगैरे लावून अशा प्रकारे एन्जॉय केला। हे सगळं झाल्यानंतर आम्ही जो बाहेर समोर लॉन होता त्या लॉनमध्ये सगळेजण गप्पा मारत बसलो। गप्पा मारत असताना रात्रीच्या वेळेस त्या लाटांचा आवाज एवढा येत होता की असं वाटत होतं की बीच एकदम आपल्या ऑफकोर्स जवळ आहे, पण अजून जवळ असल्यासारखा भासत होता। मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की चला आपण हा पण एक्सपिरियन्स करूया। मग आम्ही सगळेजण 7-8 जण होतो आम्ही। तर आम्ही रात्रीच्या वेळेस बीचवर गेलो। माहीत नाही मला हे बरोबर आहे की चूक आहे, पण आम्हाला वाटलं चला एक्सपिरियन्स करूया एकदा, म्हणून आम्ही गेलो। बीचवर गेल्यानंतर चांगलं तर वाटत होतं, कारण खूप शांतता आणि खूप लाटांचा आवाज येत होता, पण त्याचबरोबर ते जरा थोडंसं भयानक आणि थोडं भीतीदायक पण वाटत होतं। हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जवळच असलेलं सुवर्ण गणेश मंदिराला दर्शनासाठी गेलो आणि योगायोगाने तिथे आरतीची वेळ झाली होती। मग आम्हाला आरती मिळाली। तिथेच बाहेर ना खूप छान मोदक मिळतात, तेही आम्ही खाल्ले। तसेच सगळ्यांनी गोळा देखील खाल्ला। अजून गावामध्ये त्या 1-2 मंदिर आहेत, तिथे सुद्धा आम्ही व्हिजिट केलं। तर अशी होती आमची छोटीशी 1 नाईट स्टेची पिकनिक। होप्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।